नमस्ते मित्रांनो, आपण पाहत आहात हे एक टेरिडोफायटिक प्लांट आहे. फर्न असं त्याला कॉमनली म्हटलं जातं. हंसपादी असं याचं मराठीमध्ये नाव आहे. संस्कृत नाव देखील तेच आहे. खास करून त्वचा विकारामध्ये वापरली जाणारी ही वनस्पती आहे. याला हंसपादी म्हणण्याचं कारण असं आहे की त्याच्या पानाचा पंजा किंवा मुळांची रचना थोडीशी काही ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी आहे, पण बऱ्याचशा स्पेसीसची पानं साधारणपणे एखाद्या पंजासारखीच असतात, त्यामुळे त्याला हंसपादी असं म्हटलं जातं. तर या झाडाचं पंचांग जे आहे त्याची राख आणि त्याच्यासोबत कडुनिंब तेल असं एकत्र करून याचं मिश्रण बनवलं जातं आणि बऱ्याचशा त्वचा विकारामध्ये खास करून जुनाट इसब असेल, गजकर्ण असेल, नायटा असेल अशा रोगांमध्ये वापरलं जातं. शोभेचं झाड म्हणून सुद्धा हे बऱ्याच ठिकाणी लावतात, पण खास करून ओल्या भिंती जिथे भरपूर मॉइश्चर आहे अशा वेळी पावसाळ्यामध्ये उगवणारी ही झाडं आहेत. काही वेळा असं वाटतं की एक गालीच्या भिंतीवरती लावलेलं आहे अशा पद्धतीने ही झाडं उगवून येतात किंवा जंगलात देखील अगदी खूप सावली आणि भरपूर पाणी असणाऱ्या ठिकाणी ही झाडं आपल्याला बघायला मिळतात. तर निसर्गाचा एक घटक आहे, त्याचं रक्षण करा, त्याचा वापर देखील करा. त्याच्या भरपूर स्पेसीज आहेत, त्याच्या मॉर्फॉलॉजिकल डिफरन्सनुसार बऱ्याचशा स्पेसीज त्याच्या आपल्याला आढळतात. तो तज्ज्ञांच्या अभ्यासाचा विषय आहे. आपण मात्र एक प्लांटची जरूर या माहिती करून घेऊया.